मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे तुम्हाला आपला जो मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, रोबोटिक्स ऑटोमेशन या 4 डिपार्टमेंटचा आणि मेकॅनिकल सँडविच या 5 डिपार्टमेंटचा जो M3 चा पेपर आहे आता, त्या पेपरला एंड सेमला कसं स्कोर करायचं ती स्ट्रॅटेजी देतोय। फक्त 2 दिवसात तुम्ही 45 ते 50 मार्क कसे घेऊ शकता, फक्त 2 दिवसाच्या स्टडीवर, म्हणजे हार्डली 15-16 तासात हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे। एवढं मोठं पुस्तक आहे, त्याच्यातनं काय काय छोटं आहे, काय काय इम्पॉर्टंट आहे, कशी स्टडी स्ट्रॅटेजी पाहिजे त्या गोष्टी शेअर करतो। या फॉलो करा, मी 100% गॅरंटी देईल तुम्ही आपलं तुमच्या या मेकॅनिकलच्या एक्झाम मध्ये 100% गॅरंटी स्कोर करणार। लक्षात ठेवा, मेकॅनिकलचा पेपर मी म्हटलं म्हणजे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, रोबोटिक्स ऑटोमेशन आणि मेकॅनिकल सँडविच सगळ्यांचा पेपर आला, कारण सगळ्यांचा M3 एक्झॅक्ट सेम पेपर असतो। ओके, काही डिफरन्स नाहीये। सो बघा, पहिल्यांदा तो पहिला क्वेश्चन नंबर 1 येतो MCQ। MCQ ला वेगळा अभ्यास करू नका, आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावर मी मागच्या प्रिव्हियस इयरचे 4 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दिले, 5 सॉल्व्ह करून दिले विथ ऑप्शन। त्या 5 मध्ये प्रत्येक पेपरमध्ये 6 MCQ आलेले आहे, 6 पंचे 30 MCQ, तेच करा, तेच MCQ जसे तसे रिपीट होतात। ओके, आणि थेअरीचा अभ्यास केला की MCQ सोडवता येतात, आणि पेपरला पण एकमेकांना विचारायला घाबरू नका। एखाद्याला विचारा, शेजारचे पाजारी कोण हुशार आहे बघून ठेवा, 2चा आन्सर काय 1A, 3चं काय 3C असं सांगेल, लागायला विसरू नका। ऍटलीस्ट 3-6 ते MCQ सोडवायचे, 6 पैकी 6 10 मार्कला आहे ना, 6 पैकी 2-3 तर तुम्हाला जमणार आहे एवढा स्टडी केल्यावर। अजून 1-2 तुम्ही मागचे 30 प्रश्न केले, मागच्या 5 पेपर मधले 1-2 रिपीट होणार आहे, आणि 1-2 एकमेकांना विचारायचं, लाजायचं कशाला। सो MCQ ला प्रत्येकाला 10 पैकी ऍटलीस्ट 8 मार्क प्रत्येक मुलाला भेटतातच, हे जनरली बघितलं जातं। आणि MCQ ला तुम्हाला काय करायचं, फक्त 1चं A, समजा 2चं B एवढंच लिहायचंय, एक्सप्लेनेशन लिहायचं नाही, हे लक्षात ठेवा। मुलं चुका करता इथे टाइम घालवतं, एक्सप्लेनेशन MCQ ला एक्सपेक्टेड नाहीये, यस हे लक्षात ठेवा। नेक्स्ट, आता याच्यानंतर यायचं क्वेश्चन नंबर आपल्याला 2-3 ला यायचं। 2-3 मध्ये काय आहे, स्टॅटिस्टिक येतं। स्टॅटिस्टिक हा सगळ्यात सोपा युनिट आहे मेकॅनिकल मधला, याच्यात 1 पण मार्क घालवायचा नाही, 1 पण नाही, असा प्रश्न पेपर पॅटर्न असतो। क्वेश्चन नंबर 2 मध्ये स्टॅट्स असतो ABC, किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण स्टॅट असतो ABC। पूर्ण हा 15 मार्काचा युनिट आहे, याच्यापैकी 15 पैकी आपल्याला 15 मार्क घ्यायचे, इथे 8 मार्क घेतले, इथे 15च घ्यायचे, 1 पण मार्क घालवायचं नाही, इथेच पास करायचं आपल्याला स्वतःला। बघा, स्टॅट्स मध्ये हे क्वेश्चन नंबर 2-3 येतात, त्याच्यामध्ये काय काय करायचं, कोरिलेशन, रिग्रेशन या दोघांपैकी एक फिक्स प्रश्न येतो, नंतर इक्वेशन आणि मोमेंट्स, हा मोमेंट्सचा एक फिक्स क्वेश्चन आहे, या दोघांपैकी एक कोरिलेशन, रिग्रेशन आणि इक्वेशन या तिघांपैकी एक प्रश्न। कोरिलेशन, रिग्रेशन, इक्वेशनलाच कोइफिशियंट ऑफ रिग्रेशन असं पण म्हणतात। ओके, सो 1, 2, 3 आणि मोमेंट्स एवढं जरी परफेक्ट केलं 10 मार्क पडतात। आणि या 2 टाइप ऍड करून घ्या, लीस्ट स्क्वेअर मेथड म्हणजेच कर्व फिटिंगची मेथड, पॅराबोला आणि स्ट्रेट लाईन त्या टाइपचे प्रॉब्लेम असतात ना, पॅराबोला, स्ट्रेट लाईन, कर्व, त्याला म्हणतात लीस्ट स्क्वेअर मेथड, बेस्ट फिट तो टाइप, आणि हा फाइंड मोर कन्सिस्टंट, स्टँडर्ड डिव्हिएशन, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढून कन्सिस्टंट कोण आहे, 2 बॅट्समन आहे समजा, कोण कन्सिस्टंट आहे ते शोधायचं असतं, त्या टाइपचा प्रॉब्लेम। सो हे परफेक्ट करा, हार्डली तुम्हाला 6 तास लागतील, 6 आवर्स इथे मी लिहितो, 6 आवर मध्ये, कारण स्टॅट्स एकदम सोपं आहे, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, 6 तासामध्ये 15 तास पडतात, 15 मार्क पडतात। सो 1 पण मार्क स्टॅट्स मध्ये घालवायचं नाही, कारण इथेच आपल्याला 15 आणि 8 23 इथेच आपल्याला पासिंग मध्ये जायचं। नेक्स्ट येतो प्रोबॅबिलिटी। प्रोबॅबिलिटी मध्ये आता पुस्तकात स्टॅट्स मध्ये जवळजवळ 10-12 टाइप दिलेले, 12 टाइप आहे, मी त्याच्यापैकी 6 दिले, हे 6 करा, बाकी 6 सोडून द्या। प्रोबॅबिलिटी मध्ये पण बुक मध्ये खूप सारे टाइप आहे, जवळजवळ 13-14 टाइप आहे, टाइप सब टाइप धरले तर मी मेन तुम्हाला 4च टाइप दिले। ओके, 4 पैकी 3च आपण घेऊया, चाय स्क्वेअर पण नको, ठीक आहे, ज्याला चांगले मार्क पडायचे, समजा 45 नाही, ज्याला 55 1 द्यायचे, त्यासाठी चाय स्क्वेअर देतो, पण मी त्याला रेड करून ठेवतो मग। ओके, हा ऑप्शनला ठेवूया आपण। बघा, प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल, पॉइझन्स आणि नॉर्मल हे 3 जर डिस्ट्रीब्युशन केले तर तिघांपैकी पॉसिबिलिटी की दोघं तरी सोबतच येतात, दोघं तरी हमखास सोबत येतात, म्हणजे येतात 90% तिघं पण सोबत येऊन जातात, म्हणजे इथे धरले मी 15 पैकी ऍटलीस्ट तुम्हाला 15 मार्क तर पडताच आहे, बरोबर। सो ऍटलीस्ट मी धरले 2च सोबत आले, 10 मार्क तर पडले, 23 आणि 10 33 झालो ना पास। सो इथपर्यंतच आपल्याला पास होऊन जायचंय, हे स्कोरिंग साठी नंतरच इथपर्यंतच पास व्हायचंय। आणि याच्यात जर चाय स्क्वेअर ऍड केला, चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही केला या तिघांसोबत, तर इथे शुअर शॉर्ट 15 पैकी 15 मार्क पडतात। मग चाय स्क्वेअर ऍड केला तर शुअर शॉर्ट 15 पडतात, 15। चाय स्क्वेअर पण एकदम सोपं आहे, पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, ज्यावरती मी सगळे टाइप्स एकदम सोप्या पद्धतीने मराठीत शिकवले, ते बघा व्हिडिओ लेक्चर। तुम्हाला टाइप हे 6 तास मी दिले सेल्फ करायचंय म्हणून, आणि याला सेल्फ करताना तुम्हाला ऍटलीस्ट 5 तास जातील।
सो सेल्फ करताना ऍप्लिकेशन माझ्यासोबत केलं तर हाफ टाइम कमी करा, म्हणजे 4 तासात हे होईल, हे ऍटलीस्ट 3.5 तासात होऊन जाईल आणि एकदम कॉन्फिडन्स होईल की कुठलाही प्रश्न आला तुम्ही सोडू शकता, कारण बारीक बारीक खाचा कळग्या मी पर्पल ॲट ऍप्लिकेशन शिकवलंय. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरती ह्या टाईपचे व्हिडिओज बघा, म्हणजे पटापट कमी वेळेत तुमचा अभ्यास होऊन जाईल आणि तुम्ही गॅरंटी स्कोरिंग कराल. सो घाबरू नका, जेवढे पैसे तुम्ही टाकताय ना तुमच्या राहिलेल्या वेळेपेक्षा त्या सब्जेक्टपेक्षा ते पैसे खूप कमी, तुम्हाला व्हॅल्यूज भेटेल आणि गॅरंटी भेटेल की विषय निघतो नाही, स्कोर होतो, तुम्ही दुसऱ्याला शिकवशाल. असं मी शिकवलंय आणि प्रिव्हियस इयरच्या 5 पेपर मी सॉल्व्ह करून दिले, IMP क्वेश्चन पण दिले. ते सगळं हार्डली पुढच्या 3-4 तासात करा, कारण PYQ करणं गरजेचं आहे. हा अभ्यास झाल्यावर 14 तास हा अभ्यास आणि 5-6 तासामध्ये IMP क्वेश्चन आणि PYQ ते सॉल्व्ह आहे सगळं, फक्त बघून सोडवायचं, समजून घ्यायचं, झाला तुमचा M3 स्कोर. सो नक्की पर्पल ॲट डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन घ्या, फ्री लेक्चर बघा, आवडले नक्की सबस्क्रिप्शन घ्या, M3 तुमचा निघूनच जाईल. आवडले अदर विषयांचे सुद्धा सबस्क्रिप्शन घेऊन टाका, व्हिडिओ शेअर करा. आता येऊया पुढे, पासिंग झाली, आता स्कोरिंगला जाऊया. आता याच्यानंतर काय करायचं, युनिट नंबर 5 ला नाही यायचं. युनिट नंबर 5 इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हटलं की चुका होतात, फेल होण्याची गॅरंटी जास्त असते, त्यामुळे युनिट नंबर 6 ला आधी यायचं. म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 हे क्रमाने गेले की 8, 9 ला जायचं. 8, 9 मध्ये 3 टाईप आहेत, सॉरी 4 टाईप आहेत. एक आहे स्ट्रिंग, दुसरा आहे 1D, तिसरा आहे 2D आणि आहे फुरियर. यांच्यापैकी मी एकच दिला, फक्त 1D. 4 पैकी एकच दिलाय, पुस्तकात बघून घ्या. हा एक डायरेक्ट 8 मार्कला येऊन जातो, 8 मार्कला. एक तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये येतो किंवा 9 मध्ये येतो, असं नाही की A बीट मध्येच येईल, कुठे पण येईल, A बी मध्ये कुठेतरी येईल. सो या 1D मध्ये 4च क्वेश्चन आहे जे मी पर्पल ॲट ॲप मध्ये सॉल्व्ह करून दिले किंवा पुस्तकात पण आहे. ते 4 क्वेश्चन मागच्या पेपरमधून तुम्ही सोडवा. ते 4 क्वेश्चन केले, त्याच्यामध्ये पहिल्या 3 कंडिशन तर पाठ करायच्या ॲज इट इज सेम असतात डेरिव्हेशनच्या, फक्त शेवटची कंडिशन प्रॉब्लेम नुसार बदलते. तेवढं परफेक्ट केलं तर इथे तुम्हाला 15 मार्काचे 15 पैकी इथे 9 मार्क हमखास पडतात, 8 ते 9 मार्क हमखास पडतात. झालं ना, किती मार्क झाले, 23, 33 आणि 10, 43 मार्क इथेच होऊन गेले. इथे जर 40 स्क्वेअर ऍड केलं तर 5 मार्क ऍड करा, 48 झाले. आणि क्वेश्चन नंबर 5 म्हणजे युनिट नंबर 5 म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 6 याच्यात 3 बीट आणि क्वेश्चन नंबर 7 याला और याच्यात 3 बीट. सो ऑब्विसली हा 15 मार्क्सचा, इथे 15 पैकी मी 10च मार्क धरले. यस, कारण या युनिट मध्ये खूप मोठा युनिट, याच्यात खूप टाईप आहे. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, इरोटेशनल, सोलेनॉइडल, नंतर कर्ल, त्याच्यानंतर गॉस डायव्हर्जन्स थेरम, सिलेंडर, ग्रीन्स थेरम, स्टोक्स थेरम, स्पियर अँड प्लेन, कितीतरी टाईप आहे. यांच्यापैकी फक्त 2च मी दिले. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह याच्यामधल्या 4 केस ABCD, ओके, अलॉंग द वेक्टर, टुवर्ड्स द पॉइंट, नॉर्मल टू द सरफेस, लाईन आणि मॅक्सिमम मॅग्निट्यूड, या 4-5 केस आहेत, छोट्या छोट्या केस आहेत, त्या बघून घ्या. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हच्या DD म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. इरोटेशनल हे 2 केले तर इथे तुम्हाला 10 मार्क फिक्स पडून जातात. सो आणि याला आता 5 तास लागतात, हे सोपं आहे. याला पण 4 तास आपण धरूया, कारण एकच टाईप आहे पण तो थोडं प्रॉब्लेम लेंदी आहे आणि यालाही तुम्हाला 4 तास तुम्हाला लागेल. सो असं जर काउंट केलं आपण 14-15 तासात पूर्ण 2 दिवसात, म्हणजे 14-15 तास धरले मी. 2 दिवसामध्ये हे पण ऍड केले, क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करताय 2-4 वगैरे. सो बघा 45 नाही 50 ते 55 मार्क पडतात. सो या वेळी अभ्यास करा. मेकॅनिकलचा पेपर असेल, ऑटोमोबाईलचा असेल, मेकॅनिकल सँडविच, ऑटोमेशन रोबोटिक्स ऑटोमेशन, कुठलाही M3 असेल तुमचा, यावेळी जे गेले तर 100% मी सांगेल माझ्या गॅरंटीने गेले तर तुम्ही शुअर शॉट यावेळी आयुष्यातला शेवटचा M3 देशाल, M3 स्कोरिंगच होईल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, आपल्या फ्रेंड्सलाही सजेस्ट करा आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. त्यावरनं ऍप्लिकेशन मधनं हे व्हिडिओज बघा, हे लेक्चर्स करा आणि तुमचा M3 गॅरंटेड स्कोरिंग करा. थँक्यू.